मेघा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। खिचडी साबुदाणा वडे खाऊन बोर झाला आहात का? चला तर मग आज आपण आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे करूयात। चला, कढई ठेवून कढई चांगली गरम झाली आहे। मी आता एक वाटी वरई घेतली आहे। वरई चांगली भाजून घ्यायची आहे। इथे वरई चांगली भाजली आहे, आता मी ही काढून घेतेय। एक वाटी साबुदाणा घेतलाय। साबुदाणाही चांगला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा चांगला भाजलाय, आता साबुदाणा मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई आणि साबुदाणा चांगला बारीक करून घ्यायचा आहे। वरई आणि साबुदाणा चांगला बारीक झाला पाहिजे, त्याचे चांगले पीठ झाले पाहिजे। हे पहा, त्याचे किती छान पीठ झाले आहे। एका बाउलमध्ये वरईचे पीठ काढून घ्यायचे। त्यात 2-3 बारीक मिरच्या, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 1 बटाटा किसून टाकायचा आहे। जिरं आणि चवीनुसार मीठ टाकायचंय। त्यानंतर 1 वाटी दही टाकतेय। दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय। आप्याचं पीठ हे जास्त घट्टही ठेवायचं नाहीये, थोडं पातळ ठेवायचंय। आप्याचे भांडे ठेवून त्यात 2 चम्मच तुपाचे टाकले आहे। झाकण ठेवून आता आप्पे चांगले मंद आचेवर शिजून घेऊयात। 5 मिनिटांनी आपण आता आप्पे पलटी मारूयात। आप्पे हे दोन्ही साइडने चांगले शिजून घ्यायचे आहेत। झाकण ठेवून दुसरी साइड चांगली भाजून घ्यायची आहे। इथे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेत। पहा, आपले आप्पे खूप छान झाले आहेत। मऊ लुसलुशीत झाले आहे। तुम्हाला आजची रेसिपी ही कशी आवडली ती नक्की सांगा। आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। पंढरीची माऊली तुझा